जालना स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीच्या दरम्यान गंभीर घटना घडली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत असलेल्या आंदोलकाच्या कमरेत डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईलने लात मारल्याचा दावा समोर आलाय। आंदोलन करणाऱ्या व्यक्तीने आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला होता। जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात एका कौटुंबिक वादाचा गुन्हा दाखल आहे। मात्र आंदोलन करणाऱ्या नागरिकांना पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप केला जात आहे। अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत। माझी एकच मागणी आहे, गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालेला आहे कदीम जालना पोलीस स्टेशन मध्ये, परंतु पैसे खाऊन पोलिसांनी आजपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही। ते गुन्हेगारांना पाठीची घालते आहे आणि इथला एफआयआर खामगावला जाऊन दाखल करत आहे। कोणत्या आधारावर करत आहे? कोणता कायदा निघला आता नवीन असा की गुन्हेगारांच्या तावडीत आम्हाला पाठवायचं, तिथं दोषारोप टाकून। पालकमंत्री पंकजा मुंडे स्वातंत्र्य दिनी जालन्यात आल्या होत्या, तेव्हा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। मेरी मांगनी इतना है, मेरी घरवाली की शादी दूसरी तरफ करा दी मेरे सासर के लोगों ने, तो उन पे कदीम जालना में गुना दाखिल होगा। 143 494 5506 ये पुलिस पैसा खा के गुनहगारों को पीछे डाल रही, 4 बार पैसे खा के उनको ला रहे नहीं। चेके अभी चौकसी को बुलाया तो मेरे बाप को मारहान करे किरण चेके ने, पूरा पुलिस बहुत हमारे यहाँ पे आ रहे हैं। बोले यहाँ का कानून वो खामगांव से चले। अरे वर्ग कौनते इस पे कितने पैसे लिए कदीम पुलिस ने, ये उगड़ करो कितने पैसे खाए कदीम पुलिस स्टेशन। सिर्फ आरोपी को अटक करो और कोर्ट में हाजिर करो, बस मेरी इतनी मांग है। नहीं तो आज हम मरने वाले सब, आज हम रात तक आत्मदान करेंगे, न्याय नहीं मिला तो ये पुलिस का अत्याचार कब तक चलेगा। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत असताना त्यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न केला। यावेळी डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी धावत येऊन फिल्मी स्टाईल मध्ये आंदोलकाच्या कमरीत लाथ मारल्याचे दृश्य समोर आले आहे। काय व्यक्ती आहे, त्याचं बॅकग्राऊंड आणि आपण काय कारवाई केली, कशामुळे झाले? गोपाळ चौधरी म्हणून एक व्यक्ती आहे आणि त्याचे कुटुंबीय म्हणजे वडील आणि भाऊ साधारणपणे 1.5-2 वर्षापूर्वी त्याची पत्नी कौटुंबिक वादविवादामुळे निघून गेलेली आहे आणि तिने अमरावती जिल्ह्यात दुसरं लग्न केलेलं आहे। हा पूर्ण प्रकार त्या जिल्ह्यातला आहे। त्यांना वारंवार सांगूनही आमच्या ज्युरिडिक्शनमधला नाही असं सांगूनही आणि त्यांना योग्य ती कायदेशीर मदत करू नये, त्यांचा हट्ट आणि दुराग्रह काही संपत नाही की आम्ही त्यांना त्यांच्या पत्नीला आणून द्यावं। त्यामुळे ते सातत्याने उपोषणाला बसणे आणि आत्मदहनासारखे आंदोलनं करतात। असं प्रत्येक राष्ट्रीय सणाला ते करतात। कालही त्यांनी तसंच आम्हाला निवेदन दिलेलं होतं। आम्ही त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता त्यांच्या भावाला आणि वडिलांना पोलीस स्टेशनला आणलेलं होतं। पोलीस स्टेशनला सर्व कर्मचारी बंदोबस्तामध्ये निघून गेलेले आहेत, बिजी आहेत हे बघून पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेल्या PSOशी त्यांनी वादावादी केली, झटापट केली, त्यांच्यावर अटॅक केला आणि ते तिथून निघून गेले। आणि कार्यक्रम स्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर राखील ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं, परंतु ते खूप आक्रमक झाले होते, ऐकत नव्हते। त्या झटापटीत त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावरही रॉकेट टाकलं। मग त्यांना ताब्यात घेण्याकरता आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला। आम्ही बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध योग्य कलमान्वये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। जालन्यातील या घटनेने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात अप्रिय प्रसंग घडविला आहे। पोलिसांच्या या कारवाईनंतर लोकांमध्ये वेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। प्रशासन आणि पोलीस यांचे पुढील पाऊल काय असेल?